मॅच मध्ये खरं तर 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये टाकायचे, त्याचे पण नोंद घ्यायची. अन्यथा 5व्या ओव्हरसाठी एक खेळाडू त्या वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, याचे पण नोंद घ्यायची आहे. बदलापूर वागणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सर्व नियम तुम्हाला जरूर पार मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे जी काही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यावरती लक्ष असू द्या आणि लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. टॉस इथे जिंकला टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवरीनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी पुन्हा एकदा टीम श्री गणेश इंदगाव संघाला. मॅचला सुरुवात होईल. सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती. तुम्ही पाहता आता बॅटर तुम्हाला पाहायला मिळतील. विकी कडवच्या साथीनं पंकज कडव त्याच्या लाभानं करतर संघ ओळखला जातो. असं बॅटर मैदानावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जगदीश सर अंपायर ग्रीन सिग्नल गेम ऑन लेट्स प्ले. आजच्या दिवसाला आपण सुरुवात करतो. आजच्या रात्रीमध्ये पहिला सामना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहिला बॉल पडतो खेळपट्टीवरती. ठीक, आपण जर पाहिलं तर 7:07 पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळतोय. त्यामुळे मॅचला होती सुरुवात. बॉल तयार, समोर फलंदाज. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक उपस्थित आणि अखेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बरोबरती दमदार हिट, षटकार. कडवच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार आला. सुरुवात धमाकेदार तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान हा मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यापेक्षा म्हणायचं झालं तर 2 कडव बंधूच्या माध्यमातून ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला पंकज कडव तर दुसऱ्या बाजूला प्रतीक कडव अशी मॅच मैदानावरती रंगती आहे. पहिला बॉल तुम्ही पाहताय षटकाराला. पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय 1 खेळ घेऊन केतन निहारे बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. पहिला बॉल षटकाराला, त्यानंतर भरपूर काही शिकला आणि त्यानंतर पुढच्या बॉलवरती कमबॅक करतोय. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. आज इन ॲक्शन मध्ये बालकृष्ण मुंडे यांना देखील तुम्ही पाहाल. दैवली चषकाचे दमदार आयोजक यावर्षी देखील ती स्पर्धा मोठी धमाक्यामध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. बरोबर यार. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचला आडवा बाट. आता क्षेत्ररक्षक उपस्थित. मिड विकेटला टिपला गेला झेल कुणाल निहारेनं आणि धक्का लागतो पहिला टीम इनगाव संघाला. विकी कडव बॅक टू द पॅव्हिलियन. एक महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. 2 ओव्हर पर्यंत तुम्हाला चेंडू नवीन देण्यात येईल. चेंडू खराब झाला, फुटला, गहाळ झाला, हरवला तर चेंडू तुम्हाला नवीन देण्यात येईल. परंतु ज्यावेळेस 2 ओव्हर पॉवर प्लेचे संपतील त्यानंतर तुम्हाला चेंडू आम्ही जुना देतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. चला नवीन बॅटर लवकरात लवकर जा, रेडी राहायचं. नवीन बॅटर याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण मैदानाच्या मध्ये दाखल व्हा. पहिला धक्का लवकर लागला. विकी कडवला तुम्ही पाहिलं. खरं तर एक षटकार आल्यानंतर पुढच्या बॉलवरती डॉट बॉल आपण पाहिला आणि आता पुढच्या बॉलवरती पुन्हा एकदा इथेच विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट मिळते. खेळाडूंना एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्याला जर गार्ड वगैरे चेंज करायचं असेल तर आपण मैदानाच्या बाहेरच करायचं, याची आपण नोंद घ्यायची आहे. यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जर मैदानाच्या आतमध्ये गार्ड वगैरे चेंज केला तर 2 दामाची पार्टी देण्यात दिली, याची आपण नोंद घ्यायची आहे. हे नियम आम्ही तुमच्यापर्यंत आधीच पोहोचवतोय. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. जवळ जवळ 10 टाबर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. फ्लड लाईट नवीन बॅटर मैदानावरती प्रदीप इंडिया नंबर 3 वरती दाखल होतोय. 5 ओव्हरची बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरच्या बॅचमध्ये इथून चांगला खेळ दाखवावा लागेल. यावेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल निघून चालला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. केतन निहारे पहिल्या बरोबरती षटकाराला असं वाटलं होतं धावफलक आता मोठं सेट होईल, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा येतील, परंतु असं नाहीये. मैदानावरती कमबॅक तो करतोय आणि अखेर डॉट बॉल. चांगली सुरुवात बनावी लागेल या मॅचमध्ये. आता फटका चांगला आहे. ऑन साईडला खेचलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय संदेश बागराव. त्याच्या आबाकाच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार.
चौकार. थँक्यू सो मच. हा चौकार आला आणि धावफलक पुढे सरकतोय. 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात. आता या बाजमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. केथनवरती आक्रमण चढवलाय. धावफलक 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा. पुढचा बॉल यावेळेस देखील इनफिल्डच्या बटना खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे येतोय डॉट बॉल. शेवट गुड केलाय आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ देखील आता संपलाय. त्यामुळे टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचली. स्कोरबोर्ड वरती 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय एक धक्का जरूर लागलाय. त्यातून भरपूर काय शिकलाय. नवीन आलेला बॅटर प्रदीप त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु 2 बॉल डॉट तो देखील खेळलाय. त्यामुळे इथून मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या अंती 10 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. तर आता ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक आदरणीय हेमंत अशोक भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका साहेबांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या आपण पहिला सामना या ठिकाणी आजच्या रजनीमध्ये पाहतोय. एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि त्यांना फाईट करतोय श्री गणेश क्रिकेट संघ इंदगाव. या दोन टीम मध्ये ही चालू असलेली अप्रतिम मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नाउ बॅक टू क्रिकेट ओन टू कॉम बॉक्स. हेमंतजी भोईर साहेबांचं आगमन झालंय, परंतु त्यांच्या आधी दर्श हेमंत भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचे स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण क्रिकेटचे ते दर्दी आहेत. त्यामुळे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बसले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. दरम्यान अजून एक धक्का लागतोय आणि इथून मैदान सोडावं लागेल. पंकज कडव बॅक टू द पॅव्हिलियन. हेर त्याच्या नावाने संघ ओळखला जातो. कित्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ पंकज कडूचा आपण पाहिलाय, परंतु या बाटमध्ये आता तो शांत जड पावल्यानं मैदान सोडतोय, कारण भोपळाही फुटू शकला नाहीये. ही जमेची बाब होती खरं तर टीम दैवली संघासाठी. त्यामुळे विकेट त्याने संपादित केली आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय. बेती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकले. 1-11 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 मध्ये राजेश हजारे तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. भरधाव सरीसृष्टीचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. आज दैवली संघाने खरं तर संघ चांगला बांधलाय, कारण यंगस्टर खेळाडूचं भरणा तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु आज ही स्पर्धा इथे गाजवायची या अनुषंगानं चांगला आज मात्र संघ घेऊन उतरलेत मैदानावरती. बालकृष्ण मुंडे यांना तुम्ही पाहताय, त्यासोबत आज उत्तमजी मुंडे देखील इलेक्शनमध्ये तुम्हाला दिसतील. खूप चांगली स्पर्धा जर्मन डोके आयोजित आमदार चषकचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आज रात्र क्रमांक 2 कालची रात्र गाजवली टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोपाडा हिरंजाळ. स्टपचा खेळ कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये भरपूर चांगला झाला आणि पंचांनी घेतलाय. DRS घेण्यात आलाय. खरं तर गोलंदाजच्या शैलीवरती अभिषेक नोंदवलाय का? यस. त्यामुळे आपण आता तिसऱ्या पंचाची मदत घेतोय. बरोबरच्या शैलीवरती अभिषेक घेतलाय ना. चला तिसरे पंच आपण TV स्क्रीनवरती चेक करता की चला आता चेंडू चेक करायचा. सरपंच आपण सनी भुईर सर. पुढचा बॉल बाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक पुढे सरकतोय. 13 धावा. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवा.
फेअर डिलिव्हरी. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती बाल बेल सलगचा तिसरा बॉल आता इथे संपन्न झालाय. 4 बॉल टाकून झाले, त्यामध्ये एक वाईट बॉल आपण पाहिला, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली, धावफलक 13. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, पॉईंटचा खेळाडू पुढे सरकतोय, सिंगल मिळतीये आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात मगाशी आपण पाहिली एक धाव बहाल केली होती, तर आता पुढे एकदा सिंगल मिळतीये आणि धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आक्रमक सुरुवात विकीने केली होती, विकीच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर आता शांत क्रिकेट मैदानावरती पार मिळतोय. पुढे सरसावले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस घडले काय, त्यांच्या मागे आणि धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबला. अखेर डॉट बॉल. हे समाप्ती तुम्हाला पाल मिळेल. राजेश हजारे दाखल झालेत बॉलिंग ट्रॅकवरती. तुम्ही पाहता या मॅचमध्ये आता चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करते टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली बनाम. तुम्ही पाहताय श्री गणेश इनगाव, या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच रंगतीये. डॉट बॉलची समाप्ती आता तुम्हाला पाल मिळेल. जबड आपण पाहतोय 6 चेंडू टाकले, त्यामध्ये एक वाईट होता, 5 दिगल डिलिव्हरी तुम्हाला पाल मिळेल आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना उडत असतो यार. यॉर्करचा वापर करण्यात आला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर एक सिंगल मिळती आहे. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अंती टीमची टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 15 धावा. पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहतोय 10, तर या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च करत असताना राजेश हजारे. 2 ओव्हरचा खेळ संपला, त्यामुळे सर्कलची पाबंदी, संचारबंदी पूर्णपणे हटवून लावली आहे या मॅचमध्ये. आता येणारे 18 बॉलमध्ये धावा किती बनतील हा प्रश्न आता उभा झाला आहे. टीमची टोटल फलकावरती 15 धाबा तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये देवली संकट दाखवलाय. टॉस जिंकत असताना क्षणाचाही विलंब न करता केतन निहारेने सांगितलं की आम्ही फिल्डिंग करू. त्यानंतर खरं तर माडी सरांनी त्याला प्रश्न विचारला, कोणते असे गोलंदाज असतील आज मात्र ज्यांच्यावरती भिस्त असेल, परंतु त्यानं सांगितलं की आम्ही मैदानावरती आमचा खेळ दाखवू. आणि खरं तर आज संघाचा ट्रम्प कार्ड राजेश हजारेला घेऊन आले, त्यामुळे खरं तर हा उत्तर होता की आम्ही मैदानावरती जे काय ते सांगू. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय खरं तर चांगली बॉलिंग केली आहे राजेश हजारेनं. जेव्हा दैवली संघ खेळतोय तेव्हा अजय काठवले असतील ते मेंटरच्या भूमिकेत असतात आणि अप्रतिम खरं तर त्यांची कामगिरी असते. ओव्हर नंबर 3चा खेळ बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा केतन निहारे दाखल होतोय. बॉल तयार. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे येतोय डॉट बॉल. डॉट पर्सेंटेज वाढवले जातात या मॅचमध्ये. गोलंदाजी करणारी टीम तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झाली आहे श्री गणेश दहिबली. या मॅचमध्ये अप्रतिम खेळ तुम्हाला आतापर्यंत जरूर पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना आपण पाहतो या स्पर्धेला भेट देण्यासाठी या ठिकाणी नुकताच ज्यांचं आगमन झालंय भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका अध्यक्ष सन्माननीय विराजी सुनील देशमुख साहेबांच्या ठिकाणी आगमन होतंय. सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2026चे पर्व आहे आणि या पर्वामध्ये सन्माननीय अंबरनाथ तालुका अध्यक्ष विराजी देशमुख साहेबांच्या ठिकाणी नुकताच आगमन झालं. आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी एका बाजूला टीम दहिवली खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला इंदगाव संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये हे पहिलं सत्र चालू आहे. मिस्टामिंग स्ट्रोक, सॉफ्ट डिसमिसल, मिडऑफच्या दिशेने आपण पाहतोय. धक्का लागेल टीम श्री गणेश क्रिकेट संघ इंदगाव संघाला. फलंदाज होईल बाद.
धावफलक 20 धावा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती इथे संपन्न झाला. ओव्हर नंबर 3 मध्ये केतन आलाय. पुन्हा एकदा धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता फलकावरती 21 धावा धावफलकावरती जोडले जातील. केतन 5 बॉलचा खेळ संपला. अंतिम बॉल. मोठा फटका खेळण्याचा हा देखील प्रयत्न होता. खेळाडू व्ही शेप मध्ये पाहतोय. खरं तर प्रत्येक वेगानं पोहोचलेत. बॉलला दुमपेक करतील दरम्यान मेहदी एक चेकी सिंगल. चला पाणी लवकरात लवकर घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा आणि आपल्याकडे वेळ आहे. आपण देतो एक संधी डीजे गणेशला. धन्यवाद. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मोहन मोहन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्या बरोबर एक सिंगल. पुढचा बॉल खेचला होऊन साईडला अडबा बाट. फटका फसला की काय खेळाडू उपस्थित. अप्रतिम झेल तिथे टिपला आणि इथून अजून एक धक्का लागतोय. टीम श्री गणेश इनगाव संघाला फलंदाज बाद. विकेट आल्यानंतर एक सिंगल इथून एकपटी जाईल. बरे ट्रॅक वरती तुम्ही पाहता मोहन आहेत आणि मोहनला देखील एक विकेट मिळाली. नवीन बॅटर मैदानावरती अनिकेत. यावेळेला देखील बन्नाट बेग तेच तर बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला बॉटम पाठच्या बदल बन्नाट बेगानं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. या बादमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न आता करते टीम श्री गणेश दैवली. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये. टीमची टोटल पुढे सरकत असताना 25 धाबा धावफलकामध्ये जोडल्या जातील. युगराज महाराज बुटेरे नामांकित पंचायत कित्येक वर्ष दांडगा अनुभव त्यांचा तुम्हाला पाहायला मिळेल. स्वतः टीम पोलीस संघाचे कॅप्टन म्हणून कित्येक वर्ष चांगला खेळ. आता फटका चांगला. मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
अजून एक बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, खेळाडू पोहोचतोय प्रतीक कडव आणि अखेर जेल ड्रॉप, जेल निसटला. धावफलक 32, 32 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची डुडल पुढे सरकत असताना मिडविकेटला तुम्ही पाहताय KKC मिस्टर डेली तुम्ही पाहताय. या मॅचमध्ये खेळत असताना सुपला किंग म्हणून मयूर काठवलीची ओळख घ्या. या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ तो दाखवेल त्यावरती साऱ्याचं लक्ष आता लागलंय. बरोबर यार, धावफलक तुम्ही पाहताय. 4 ओव्हरचा खेळ आता मार्गस्थ असताना 4थ्या ओव्हरमध्ये बिमडेंना बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती पालमेल बॉल ट्रॅकवरती आता उत्तम मुंडे दाखल होत आहेत. टीम दैवली संघाचा सर्वात जास्त मेहनत करणारा खेळाडू मैदानावरती आता तुम्हाला पालमेल. बरोबर यार, पहिलाच बॉल फुलटॉस टर्न केला ऑन साईडला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित. मयूर काठवले पोहोचलेत. बॉलला तो फेक करतील. 2 धाबा, एक मिनिटाचा प्रयत्न होतो. इथे घडले काय, थ्रो मी थोडासा वाईट झाला, त्यामुळे इथून 2 धाबा 1 मिनिटात जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 34. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 34 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. यावेळेला देखील LBW च्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का टीम इनगाव संघाला. फलंदाज बाद. ओळख आहे. विराजी देशमुख साहेब उपस्थित आहेत आणि सलग 3 बॉल 3 चौकार किंवा 3 बॉल 3 षटकार आले तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल टीम इनगावच्या बॅटरसाठी. एक गोष्टीची चर्चा खरं तर आम्ही केली, माहिती धुळे सर जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत. वांगणीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि जवळजवळ आता एकही असं गाव नसेल की ज्या टीमला विराजी देशमुख साहेब यांच्याकडून टी शर्ट नसेल. प्रत्येक टीमसाठी आपण पाहतोय विराजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून जर्सीज क्रिकेटच्या लाभले जातात. हे चित्र आपण पाहिले आणि आज देखील कानूर संघ विराजी देशमुख साहेब यांच्या नावानं खरं तर जर्सी प्रदान करत असताना खेळताना दिसला. यस मॅडी सर. या सन्माननीय माजी सरपंच सन्माननीय गणेशजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या ठिकाणी विराजदादा देशमुख भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष, फार कमी वेळेमध्ये राहुल सर आणि फार कमी वयामध्ये खरं तर संपूर्ण अंबरनाथ तालुक्याला या नावाची दखल घेण्यासाठी ज्यांनी भाग पडलं ते आमचे सन्माननीय विराजी देशमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या माचा आनंद देखील घेत आहेत. या आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत आणि दर्जेदार मॅच आपल्याला 2 टीमच्या वतीनं पाहायला मिळते. इथे घडलं का एक्झॅक्टली आपण पाहतोय. फक्त चेंडूची फेकाफेक होतीये. 1 कंप्लीट, 2 कंप्लीट, तिसरी चौथीचा देखील या ठिकाणी प्रयत्न चालवला आहे. अखेर फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहतोय धक्का लागेल. श्री गणेश क्रिकेट संघ इंदगाव संघाला. फलंदाज बाद. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. एसटीच्या मागून क्षेत्ररक्षक पोहोचले, स्वतः उत्तम पोहोचले होते आणि झेल स्वीकारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला, परंतु दाबा किती पेतील पाहावा लागेल. 2 दाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 दाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकेल. 39 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 5 चा खेळ मार्गस्थ असताना
बरोबर या यावेळेला देखील ऑन साईडला खेळला लोंगाला खेळाडू उपस्थित डीप मध्ये पोहोचतील फंबल झाले 2 धावा 1 पडण्याचा प्रयत्न होतोय थ्रो पुन्हा एकदा खराब आणि अखेर 2 धावा 1 पडला आता तिसरीचा प्रयत्न चालू आहे परंतु तिसऱ्या धाब्यासाठी बाल बचावले गेले त्यामुळे इथून 2 धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचला टीमची टोटल 41 पंकज लक्ष्मण भोले जे मानकिवरीचे त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात राजेश हजारे आणि त्यासोबत प्रतीक कडव यांच्यासाठी शुभेच्छेचा वर्षाव होतोय टीम डब्ल्यू संघासाठी शुभेच्छा येतात आणि त्यानंतर ज्यावेळेस राजेश हजारे बॅटिंगसाठी येतील 3 बॉल 3 षटकारासाठी 3000 पंकज लक्ष्मण बोले यांच्याकडून हे कॅच प्राईज देण्यात येईल चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ आपण टॉससाठी या टीम जय बजुश्वर साई ठीक या दरम्यान सन्माननीय मोहन दादा गायकर यांच्या ठिकाणी आगमन झालं आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत सर्व पाहुण्यांना विनंती राहील याच विभागातील याच पंचकृषीतील कोणी नामांकित व्यक्तिमत्व आणि वरिष्ठ व्यक्तिमत्व ठिकाणी उपस्थित असेल काही युवा कार्यकर्ते या सर्वांना विनंती राहील की स्पर्धा आपली आहे आणि आपण सर्वांनी सन्मानपूर्वक येऊन या व्यासपीठाची शोभा आपण वाढवायची आहे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आमदार चषक 2026 मध्ये जय भोजेश्वर साई विरोधात जर्मन चामटोली दोन टीमची कॅप्टन टॉस या भोजेश्वर साई संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेत अविनाश भोपी त्यामुळे टीम चामटोली संघाचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे नाणेफेकीचा गोल आपण संपन्न करू त्यामुळे लवकरात लवकर आपण या टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल धाबा फलकावरती 41 धाबा इथे मात्र फलकावरती पार मिळतील 42 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये या ऐकूया आपण पुढचा आवाज या धाबा चेस होतील की रोखल्या जातील महेशजी धुळे सर यांना धन्यवाद धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद डीजे गणेश मांगरुलकर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते गौरी नारायणे नमस्तुते गौरी नारायणे नमस्तुते गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना हा मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करून मी महेश धुळे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो स्पर्धा तुम्ही पाहतायत कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या मान्यतेने चालू असलेली स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2026 चे पर्व आहे या आपण टॉस करू बेचाळीस धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय खरं तर श्री गणेश क्रिकेट संघ इनगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय कोणत्याही गोलंदाजाने जर या ठिकाणी विकेट हॅट्रिक संपादित केली तर सन्मान्य विराजी देशमुख साहेब भारतीय जनता पार्टी अंबरनाथ तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचा विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक देण्यात येईल या पहिले षटक आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत दोन्ही टीमला विराज दादा देशमुख आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय हेमंत दादा भुईर आणि दिनेश दादा भुईर यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊ सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत मॅचला सुरुवात होतीये सेकंड राऊंड मधून 42 धावांचं लक्ष्य 5 ओव्हर मध्ये पहिले षटक गोलंदाज चंद्रकांत पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला आपण पाहतो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहतो शेवटच्या क्षणाला जणू काय हाताला चटका लागून हा चेंडू मात्र जमिनीवरती ड्रॉप झालेला
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संदेश पागराव आणि कुणाल नेहरे असे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. तर खरं तर माहिती सर आपण पाहिलं असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आपले बालकृष्ण मुंडे साहेब देखील इनॅक्शन मध्ये तुम्हाला पार मिळतील आणि मॅच संपन्न झाल्यानंतर त्यांचाही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. ओ लाईन अप्रतिम पाहायला मिळतीये. जबरदस्त पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक या 5 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 2 पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला आणि दुसरा पॉवर प्ले यामध्ये चंद्रकांत या गोलंदाजाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. प्रचंड अनुभव त्याच्याकडे. हो चांगला स्ट्रोक लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने ओव्हर द बॉलर सेड लॉंग ऑफला एक टप्पा घेत बॉल सीमा पार आणि ते धावा मिळतील टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीला 4. कुरुलकरची ही खासियत राहिली आहे. खरं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इंदगाव संघ खेळतोय आणि त्याच बेल्टला या ठिकाणी बिलॉंग करणारे आपले भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य विराजी सुनील देशमुख साहेब या बातचा आनंद घेत आहेत. खरं तर आपण पाहतो त्यांच्या वतीनं राहुल सर तुम्ही अत्यंत सुंदर उल्लेख केला की जवळ 400 ते 500 खेळाडूंना त्यांच्या वतीनं टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत आणि 30 ते 40 जवळ ग्रामीण संघ आहेत ज्यामध्ये आपण पाहतो प्रत्येक संघाच्या किट वरती नाव तुम्हाला एकच पाहायला मिळेल सन्मान्य विराजी सुनील देशमुख साहेब. आणि आता बॉल चाललाय सीमा पार धावा मिळतील 6. ठोकलाय षटकार. देशमुख म्हणजे हे व्यक्ती आहेत तरी कोण. आम्ही त्यांना एकच उत्तर देत असो. विराजदादा देशमुख म्हणजे वाद नाही पण संवाद आहे. विराजदादा देशमुख म्हणजे प्रश्न नाही पण उत्तर आहे. विराजदादा देशमुख म्हणजे हिंसा नाही पण क्षमा आहे. आणि विराजदादा देशमुख म्हणजे हाव नाही पण समाधान आहे. पैसा नाही पण श्रीमंती आहे. धमकी नाही पण धमक आहे. भीती नाही पण आधार आहे. शंका नाही पण विश्वास आहे. आणि आता प्रखर नाही म्हणजे तेजस्वी आहे असा आमचा विराजदादा देशमुख या ठिकाणी बादचा आनंद घेतोय. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. फलंदाज झाला बाद. पहिला धक्का लागेल टीम दहिवली संघाला. संदेश बागरावच्या स्वरूपात फलंदाज बाद. तुम्हाला पाहायला मिळते 12 धावा. पहिला विकेट्स गमावलाय. 42 धावांचं टार्गेट आहे. खरं तर आपण पाहतो 30 बॉल चा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 5 ओव्हरची मॅच आणि या 30 बॉल मध्ये 42 धावा या ठिकाणी प्रत्येकाला शक्य अशा वाटतात. परंतु मैदानावरती आपण पाहतो जेव्हा क्रिकेटची स्पर्धा खेळत असतो क्रिकेटमध्ये जर तरला मात्र महत्व नाहीये. ओ यावेळेस आणखीन एक चांगला बॉल फुल लेन संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. गोलंदाज चंद्रकांतने अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12. पहिली विकेट त्याला मिळाली आहे. परंतु आता विजयासाठी 24 बॉल आणि गरज असेल ती मात्र 30 धावांची. धावांचं इक्वेशन आहे. म्हटलं जातं ना यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता आपकी गुलाम बन जाएगी. आणि आता तसंच काम सध्या मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांना करायचे आहे. इनगाव संघाला धावा वाचवायचे आहेत. त्या प्रतिस्पर्धी टीम संघाला या ठिकाणी दहिवलीला या धावा बनवायच्या आहेत. 24 बॉल 30 इक्वेशन. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अनिकेत
क्या बात आहे. सध्या आपण पाहतो कॉमेंट्री बॉक्समध्ये आज स्कोरर म्हणून देखील अनिकेत आहेत आणि आता गोलंदाज अनिकेत वरती ही जबाबदारी देण्यात आली आहे षटक क्रमांक 2 ची. या आपण लगेच सामना स्पीडअप करू. प्रत्येक सगळ्याला विनंती राहील. ओ पहिलाच बॉल शॉट ऑफ गुड लेंथ. अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय. संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतो न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय मयूर आणि सध्या आपण पाहतोय सलामीला आलेला खेळाडू कुणाल स्लाइस करण्याचा प्रयत्न करताय. संपर्क नाही आहे. डॉट बॉल. धावत संख्या धावपलकावरती स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल 12 वरती. ओ अडवा बाटणे खेचायचा प्रयत्न. संपर्क नाही आहे. स्वतः भोवती पूर्णपणे गोल गिरकी लगावली आहे. बॅट आणि चेंडूचा काही एक संपर्क नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हे डॉट पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील. श्री गणेश क्रिकेट संघ इंदगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कमी धावांचं संरक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीची गोलंदाजी होणं बंधनकारक आहे. आणखीन एक बॉल ज्या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिलंय परंतु आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सलग लागोपाठचा हा तिसरा चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय जगदीशजी धुतकर आहेत. यांना तुम्ही पाहता मॅन फ्रॉम वसार बलंगड या विभागाला ते या ठिकाणी बिलॉंग करतायत आणि स्क्वारलेगचे पंच कल्याण ग्रामीणचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील योगीराज महाराज बुटेरे आणि आता बदलापूरचे स्थानिक पंच सध्या वॉर रूम मध्ये आहेत कुणालजी भोईर सर. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. वाईड स्लॉंग ऑनला टिपली जाईल. सुंदर सेल. आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. दहिवली संघाला लागणारा हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. ओव्हर नंतर आपण टॉस संपन्न करतोय त्यामुळे दोन टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसा. टीम जर्मन चामटोली विरोधात जे बोजेश्वर साई. दोन टीमचे कॅप्टन विनंती आपण 2 ओव्हर नंतर टॉस संपन्न करतोय त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं. धन्यवाद. 8.40 आस्किंग रनरेटने राहुल सर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये धावा दहिवली संघाला बनवायच्या होत्या. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 12 आल्यानंतर असं वाटलं होतं की सरासरीपेक्षा जास्त धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात परंतु जसा अनिकेत हा गोलंदाज त्याच्या हाती हा चेंडू सुपूर्त करण्यात आला. काय कमालीची गोलंदाजी त्याने केलेली आहे. म्हटलं जातं ना कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त इस मैच में बताएगा कौन किस पर भारी है. या पण गोलंदाज कौतुक करू अनिकेतचं. अद्यापपर्यंत 3 बॉल त्यांनी डॉट टाकले. चौथ्या बॉलवरती त्याला मिळाले विकेट. एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये. सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मोहन हजारे. यावेळेस क्रॉसबाईट स्ट्रोक मागे खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवायची होती. रूम क्रिएट करायचा होता परंतु संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली आहे. श्री गणेश क्रिकेट संघ इंदगाव संघाचा हा गोलंदाज आपण पाहतोय. जर मेडल षटक हाताळलं तर विराजदादा देशमुखांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजाला देण्यात येईल. शेवटचा बॉल आहे. विकेट टेकिंग मेडल षटक येईल का आजच्या रात्रीमध्ये. या ठिकाणी गोलंदाज अनिकेत. स्ट्राईक एंडला मोहन. यावेळेस कट केलाय. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावरून. कबा पॉइंटला भेदत दुभागत बॉल चाललाय सरळ गोळीच्या वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला थांबवण्यात आलंय. किमान 2 धावा त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावत संख्या धावपलकामध्ये जाऊन पोहोचली आहे 14 वरती. परंतु आपण चेक करू वॉर रूम मधून या ठिकाणी या धावा सेफ असतील की आता चौकार एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. या तोपर्यंत आपल्याकडे वेळ डीजे गणेश मांगरुलकर यांना देखील आपण ऐकणार आहोत. चेक कुणाल भोईर सर आपण या. चेक लगेच आपण करू. आपण टॉस संपन्न करतोय. चला दोन टीमचे कॅप्टन आपण या. टॉस आपण संपन्न करू. मी विनंती करेल विराज देशमुख साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. सेफ आहेत. 2 धाबा असतील. मी विनंती करेल विराज देशमुख साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा कौल. एका बाजूला संघ तुम्हाला पार मिळेल जर्मन क्रिकेट संघ चामटोली तर त्यांच्या विरुद्धात जय बोजेश्वर साई. या 2 टीमच्या दरम्यान हेड आणि टेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. चला चामटोली टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेडचा कॉल आहे आणि टेल आला आहे त्यामुळे टॉस इथे जिंकला टीम जय बोजेश्वर साई संघाने. फक्त निर्णय कळवा.
फलंदाजी करू आम्ही. थँक्यू सो मच. मॅच देखील चालू आहे, त्यामुळे आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे वळतोय. धन्यवाद. 18 बॉल आणि आता 28 धावांची गरज या मॅच मध्ये. जणू काही मैदानाला आग लागत चालली आहे राहुल सर, कारण पहिला सामना आहे हा देखील अतितटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. आमदार चषक स्वर्गीय दाजी बेंडू भुईर यांचं एक क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतंय आणि या क्रीडानगरीचं हे नामकरण करण्यात आलेलं आहे. अत्यंत सुंदर क्रीडानगरी आहे, ऐतिहासिक क्रीडानगरी आपण पाहतोय. जवळ जवळ 10 टॉवर सहित ही स्पर्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय. गोलंदाज सज्ज, तिसऱ्या षटकामध्ये प्रदीप. हो स्वीट हिट, देन स्वीट हिट, बॉल चाललाय सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा इथे मिळतील दहिवली टीमला. 4-4. 18 बॉल आणि 28 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. एका बाजूला आपण पाहतोय दहिवली संघ देखील हार मानायला तयार नाहीये, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर इंदगाव संघाने देखील कामगिरी भरपूर चांगली केलेली आहे. चला एक बॉल सुपूर्द करा विनंती राहील आयोजकांना. 2 ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल, नो चॉईस. आणि पॉवर प्ले मध्ये तुम्हाला नवीन चेंडू देण्यात येतो, लक्षात घ्या. ही अत्यंत महत्वाची सूचना आहे. काही गोल्डन नियम आहेत त्या स्पर्धेचे, ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. अप्रतिम स्पर्धा आहे. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज दुसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. अप्रतिम अप्रतिम स्पर्धा आणि त्यामधील एक ग्रामीण एक गाव 11 याप्रमाणे तुम्हाला ग्रामीणचे संघ पाहायला मिळत आहेत. दहिवली संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ इंदगाव. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने हे 2 संघ इथे खेळत आहेत. 17 बॉल 24 धावांची गरज आहे. इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती प्रदीप. स्ट्राईक एंडला मयूर काठावले. ओ अंपायर सिग्नल, नो बॉल. एक्झॅक्टली घडलं काय, इथे संधी होती आणि आता आपण पाहतोय नो बॉल. 1+1 जे स्ट्राईक रोटेट करण्यात आली, स्ट्राईक हवी होती मोहन हजारेला, परंतु अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला या ठिकाणी जणू काही बाद होण्याची दाट शक्यता होती आणि आता बाल बचावले गेलेत. मयूर काठावले आणि मोहन हजारे सध्या जोडी मैदानावरती खेळते. फार मोठी जिम्मेदारी मिडल ऑर्डरमध्ये या स्पर्धेची आणि या सामन्याची, कारण 42 धावांचा टार्गेट असताना म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 22 धावा धाव फलकावरती आहेत. 20 धावा धाव फलकावरती आहेत. 22 धावांची गरज आहे. चौकार आल्यानंतर मात्र समीकरण थोडस बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं. आता 1+1 बाय 1 गेट 1 फ्री या आपल्याला 2 धावा. अनिकेत थोडेसे आमचे कन्फ्युज आहेत. 17 बॉल आता 22ची गरज. आणि ओमस MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. अगदी 3 फ्रेम मध्ये या ठिकाणी स्पर्धा कव्हर करते. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. पुढे सरसावलेत बेस्ट टायमिंग स्ट्रोक, परंतु या ठिकाणी फ्री हिटचा बॉल असल्या कारणास्तव फलंदाज बाद होऊ शकणार नाही आहे. मिळेल 1 धाव या ठिकाणी. सन्मान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य अशोकजी भोईर साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. आपले सहर्ष मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आमदार चषक मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्याच नावाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हा थरार, हो चांगला स्ट्रोक. अगदी आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चाललाय सरळ रेषेत, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल फॉर रन. या चौकाराने मात्र पुन्हा एकदा समीकरण अगदी क्लोज येऊन ठेपलेला पाहायला मिळणार आहे. चौकाराने धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 25 वरती. 42 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. आणि आता सध्या आपण पाहतोय मयूर काठावले कॅप बॅटिंग करतायत. पूर्णपणे आपल्या या बाशला आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न
सध्या मयूर काठवलेचं आहे ऑन साइडला ऑन ड्राईव्ह 20 शेप मध्ये फटका चाललाय एक कंप्लीट झाली आहे सेकंडचा कॉल फंबल झालेत धावा मिळतील इथे चुकीला अजिबात माफी नाही आहे संधी मिळते ना मिळते त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करते टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि आता संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 27 वरती जबरदस्त क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच जय हनुमान चामटोली याही संघाच्या वतीनं तुम्हाला आणखीन एक दर्जेदार स्पर्धा रजनी पाहायला मिळणार आहे एक्स्ट्रा कव्हरला वड स्ट्रोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय मयूर खाटवलेच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार इट्स आउट टॉप दी पार्क बिग 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 लॉंग वे षटकार या ठिकाणी स्वर्गीय मोहन शेठ राऊत यांचा काशी बैल खेळतोय की काय काय जबरदस्त वेगाने निघालाय अगदी आपण पाहतोय चौकार षटकार ही धडाकेबाज बॅटिंग सध्या आपण पाहतो दहिवली संघाच्या प्रेक्षकांना या ठिकाणी खुणावते की आपला विजय निश्चित आहे ओ या ठिकाणी आपण पाहतो वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अतिरिक्त धाव इथे मिळेल संघाची धावत संख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचली आहे ती 34 वरती म्हणजे विजयासाठी 13 बॉल आणि 8 धावांची गरज सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे याचं कारण ती जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानावरती चालू आहे ती मयूर काठावलेची हो चांगला स्ट्रोक यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय सरळ एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते धावा मिळतील 4 जवळ आपण पाहतोय या ठिकाणी पूर्णपणे बाशला खुलं करण्याचा प्रयत्न मयूर काठावलेचा आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 38 धावा 42 चं टार्गेट असताना येणारे 12 बॉल आणि आता 4 धावांची गरज दिगंबर सुरोशे प्रतीक कडव आणि राजेश हजारे यांच्या वतीनं जर हा सामना मयूर काठवलेने जिंकून दिला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येईल क्या बात आहे सामना ऑलरेडी खुला झालेला आहे 12 बॉल 4 धावांची गरज आहे बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा आपण सुपूर्द करायचं आहे आणि सन्माननीय बालकृष्ण दादा मुंडे यांच्या वतीनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक जवळ या षटकामध्ये तब्बल 20 धावा राहुल सर या ठिकाणी कुठून काढलेलं आहे थोडंसं महागडं षटक राहिलं श्री गणेश क्रिकेट संघ इनगाव संघासाठी प्रदीपचं 12 बॉल 4 धावांची गरज या सर्वांना डोकेगावचे नामांकित उद्योजक सन्मान्य पंडितजी भोईर साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत या आपण मॅचच्या दिशेने जाऊ ओ यावेळेस सेन्सिबल क्रिकेट सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅकलिपला थोडंसं खाली ठेवलं परंतु स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये गॅदर करतात गोलंदाज अनिकेत ज्या अनिकेतने केलेली मेहनत त्याच्यावरती अक्षरशः पाणी फेरलं प्रदीप या गोलंदाजाने आणि आता पुन्हा एकदा अनिकेत आले हा सामना वाचवण्यासाठी 12 बॉल 4 ची गरज आहे पहिला तर डॉट आलाय पुन्हा एकदा आपण पाहतोय सॉफ्ट हँडने या ठिकाणी गॅप शोधण्याचा प्रयत्न डीप मध्ये बॉल चाललाय कबसला 1 मिळेल आणि एका धावेने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे ते 39 वरती 3 धावांची गरज आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत आज कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय होईल आजच्या रजनीमध्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे याचं उत्तर तुम्हाला जरूर मिळेल परंतु सध्या आपण पाहतो पहिल्या सामन्याला काय जबरदस्त या ठिकाणी फाईट पाहायला मिळाली आहे एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ इंदगाव तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली
ओ या ठिकाणी आणखीन एक दर्जेदार बॉल वेगवान चेंडू टाकण्यात आला. अनिकेतचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अक्षरशः आपण पाहतो या अगोदरच्या षटकामध्ये इनगाव संघाचे पाठीराखे हेच म्हणत असेल की प्रदीपच्या गोलंदाजीमध्ये जर धाबा कमी खर्च झाले असता तर शेवटच्या अंतिम 2 षटकामध्ये या सामन्यामध्ये आणखीन काही या ठिकाणी ट्विस्ट निर्माण झाला असता. ओ या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न, गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न होता मयूर काटावलेचा. बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ते विनिंग स्ट्रोक. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 4 4 एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम इनगाव. वरती हेमाचा मार्गमास देखील कळवा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर विराजी देशमुख साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. विनंती करेल हेमंत भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विराज देशमुख साहेबांचा सन्मान करावा. भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष आपण पाहतोय खरं तर या मुख्य व्यासपीठावरती दाखल झालेत. गोरगरिबांचे कैवारी म्हणून विराजी देशमुख साहेबांची